वैष्णवी अगवणे प्रकरणामध्ये वादात सापडलेल्या IPS अधिकारी जालिंदर सुपेकरांचा नवा कारनामा आता उघड झालाय। कारागृहातील कैद्यांना पंचतारांकित हॉटेलच्या दरात हातगाड्यांवरील पदार्थांचा पुरवठा करण्यात आलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी जालिंदर सुपेकरांवर हे आरोप केले। कैद्यांसाठीच्या अन्नधान्याच्या खरेदीतही जालिंदर सुपेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय। तसंच सुपेकरांनी फराळ खरेदीसाठी सुद्धा कैद्यांकडून पंचतारांकित हॉटेलनुसार दर उकळले असं राजू शेट्टी म्हणाले। साहित्याचे पंचतारांकित दर काय आहेत आपण पाहूया। चिकन 300 रुपये किलोने विकत घेतलं। द्राक्ष 215 रुपये किलोने विकत घेण्यात आले। विकत घेण्यात आले म्हणण्यापेक्षा तसे दर दाखवण्यात आले। कोथिंबीरीची जुडी ही 130 रुपयानं विकत घेतल्याचं दाखवण्यात आलं। टोमॅटोचे दर 75 रुपये किलो असल्याचं दाखवण्यात आलं। कांदा 88 रुपये किलोने दाखवण्यात आला। तर बटाटा सुद्धा 87 रुपये किलोने दाखवण्यात आला।